फरार आरोपींच्या अटकेची मागणी करत मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज जलसमाधी आंदोलन केलं। हत्या प्रकरणातल्या फरार आरोपींना तात्काळ अटक करावी ही प्रमुख मागणी करत जलसमाधी आंदोलन पार पडलं। 10 दिवसात उर्वरित आरोपींना अटक करू असं आश्वासन पोलीस अधीक्षकांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यावरती त्यांनी आंदोलन मागे घेतलं। तर मारेकरांना अटक करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता आमरण उपोषण सुरू झालंय। उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळल्यामुळे संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी वैजनाथ सुरवसे यांची भेट घेतली। धनंजय देशमुखांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली। हत्या प्रकरणातील 3 आरोपी अजूनही फरार आहेत, त्यामुळे ग्रामस्थ सध्या आक्रमक झालेत। मध्ये त्यांचा मेन आहे की आरोपीला लवकरात लवकर अटक झाले पाहिजे आणि जो तपास आहे तो तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे। आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे। डिटेलमध्ये चर्चा झाली, महिला मंडळीशी सोबत चर्चा केलेली आहे, पुरुष मंडळीसोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीसतर्फे आमच्या जो एफर्ट्स आहे ते पूर्णपणे 100% एफर्ट चालू आहे। त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले 3 आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रामाणिकपणे करू।